नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. पाहू शकता तुमच्या समोर जी सॅटेलाईट इमेज दिसते सध्याचे लाईव्ह, यामध्ये कुठे कुठे पावसाचे ढग आहेत, पाऊस सध्या कुठल्या ठिकाणामध्ये आहे हे सध्याचं दिसतंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण किनारपट्टी असेल, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे हे पाहणार आहोत. ढगाळ हवामान कुठं आहे हे पाहणार आहोत. त्याचबरोबर आजचं जे दिवसभराचं तापमान होतं, उष्णतेची लाट कोणत्या ठिकाणी होती ही सुद्धा माहिती जाणून घेऊयात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चक्रीवादळ कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची जी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे याबाबत सुद्धा अपडेट पाहणार आहोत. त्याचबरोबर भारतीय हवामान विभाग जे आहे IMD यांच्यामार्फत कोणकोणत्या भागामध्ये अलर्ट देण्यात आले आहेत सगळी माहिती जाणून घेऊयात. यासाठीच नवीन असाल महाराष्ट्राच्या हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सगळ्यात पहिल्यांदा रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आत्ताची जी इमेज दिसते सॅटेलाईट लाईव्ह इमेज, यामध्ये पाहू शकता महाराष्ट्र जवळजवळ क्लिअर दिसतोय. कोणत्या ठिकाणी मोठे जास्त ढग जे आहे हे दिसत नाही आहेत. फक्त यामध्ये गोंदिया जिल्हा असेल किंवा गडचिरोली असेल त्या जिल्ह्यामध्ये थोडंसं ढगाळ हवामान हे दिसून येतं आहे. क्लाउड यामध्ये आपण ढगाचं हवामान पाहिलं तर यामध्ये पाहू शकता त्याच भागामध्ये वरच्या भागामध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी थोडासा ढगाळ पट्टा हा दिसून येतोय. हे सध्याचे अपडेट आहे. पहिल्यांदा आपण चक्रीवादळाची स्थिती आहे ही कधीपर्यंत ॲक्टिव्ह होऊ शकतं, कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्रामध्ये जो दाखवला होता यामध्ये काय अपडेट आहे हे पहिल्यांदा जाणून घेऊयात. आजची तारीख ही 2 मे आहे. तर कमी दाबाचा पट्टा जो आहे 6 ते 7 मेपर्यंत तयार होणार आहे अशा पद्धतीची अपडेट आपल्याला मिळालेली होती. इथे पाहू शकता या ठिकाणी कर्नाटकमध्ये पावसाचा पट्टा जो आहे विस्तृत प्रमाणात दिसतोय त्या ठिकाणी, मात्र महाराष्ट्रामध्ये हे कोरडं हवामान हे दिसून येतं आहे. तर याबाबत आपण जाणून घेऊयात ज्या पद्धतीने हे तापमान हवामान जे आहे पुढे पुढे बदलत जाणार आहे, कशा पद्धतीने यामध्ये जो चक्रीवादळाचा पट्टा आहे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक 15 ते 16 तारखेपर्यंत तयार होतोय आणि त्याचं तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे. महाराष्ट्रामध्ये अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा हा तयार होईल. त्याबाबत आपण अपडेट पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण 2 मे 2026 सालीचं इथे थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. 2 मे 2026 आजची जी अपडेट आहे महाराष्ट्रातील हवामानाचा आढावा पहिल्यांदा पाहूयात. तर 2 मे राज्यातील तापमान हे थोडंसं वाढलं होतं. कालचा जो दिवस होता एप्रिलचा 30 एप्रिलचा त्या मानाने आज थोडीशी किंचित जी वाढ आहे हे दिसून आली. मात्र तरीही अजूनही सरासरीच्या आसपास हे तापमान दिसून आलं. यामध्ये 1 ते 1.5 अंश सेल्सिअस जे आहे इतकी ही वाढ झाली होती. त्यामुळे तीव्र उष्णतेची परिस्थितीसुद्धा महाराष्ट्रामध्ये दिसून आली. राज्यातील काही ठिकाणांचे कमाल तापमान जे आहे हे पाहूयात आपण. यानुसार अहिल्यानगरसाठी 40.2 आहे, जळगावसाठी 41.8, जेऊरसाठी 45पर्यंत, कोल्हापूरसाठी 36.4, महाबळेश्वर 31.2, मालेगावसाठी 42 आहे, नाशिकसाठी 37.2, पुणे जिल्हा 37, सांगली 39.1, सातारा 39.2 आणि सोलापूर 42.8. तर विदर्भामध्ये सर्वाधिक तापमान जे आहे अमरावती 44 सेल्सिअस, चंद्रपूर येथे 44.4 आणि काही भागांमध्ये 5 मिलीमीटरपर्यंत पावसाची सुद्धा हे नोंद झालेली आहे. पाऊससुद्धा पडलेला आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 41.5 सेल्सिअस, तर कोकणामध्ये डहाणू या ठिकाणी 36.8 सेल्सिअस इतकं तापमान हे राहिलेलं आहे. आता सध्याचं हवामान आजच्या संध्याकाळचं आणि ढगांची स्थिती ही जर पाहिली तर राजस्थान परिसरामध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे चक्राकार वारे हे दिसून येतात. या ठिकाणी पाहू शकता मी तुम्हाला अपडेट नंतर देणार आहे. हे जे चक्रीवादळ तयार होत आहे हे आपण पाहणार आहोत. मात्र सध्याचे जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन दिसून येत आहे चक्रीकार वारे जे आहेत हे राजस्थानच्या परिसरामध्ये दिसून येत आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊयात. सध्याच्या आजच्या घडीला 2 मेची जी अपडेट आहे यानुसार राजस्थान परिसरात चक्राकार वारे जे आहेत सायक्लॉनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाचा पट्टा
पूर्व भारतापर्यंत हा विस्तारलेला आहे. राजस्थानच्या भागामध्ये हा दिसून येतोय. जर GPS मॉडेल तुम्ही पाहिलं यामध्ये हा तुम्हाला कमी दाबाचा पट्टा जो आहे राजस्थानच्या वरच्या भागामध्ये हा दिसून येतोय. त्यामुळे त्या ठिकाणी काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती ही तयार झाली आहे. पाऊस हा पडत आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं विदर्भामध्ये सुद्धा दिसून येत आहे. तर विदर्भामध्ये द्रोणीय स्थितीमुळे पूर्वेकडील भागामध्ये ढगांची वाढ ही झालेली आहे आणि पावसाची शक्यता या भागांमध्ये तयार झाली आहे. पाहू शकता इथे ढगसुद्धा दिसून येत आहेत. तर या भागामध्ये ती पावसाची शक्यता तयार झाले. सॅटेलाईट इमेजमध्ये तुम्ही जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पश्चिमेकडे जालना आहे, परभणी, हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ या भागांमध्ये स्थानिक ढगांची निर्मिती सध्या लाईव्ह सॅटेलाईट इमेजमध्ये दिसून येते. मात्र व्याप्ती कमी आहे. व्यापक स्वरूपाचा पाऊस हा त्या ठिकाणी झालेला नाही आहे. त्याचबरोबर धाराशिव असेल, सोलापूर, सांगली, लातूर येथे सध्या ढगाळ हवामान दिवसाचं होतं. आजसुद्धा तुम्ही पाहिलं असेल ढगाळ हवामान थोडंफार हे दिसून येत होतं. जळगावच्या उत्तरेकडील तालुके जे आहेत यामध्ये रावेर असेल तसेच मध्य प्रदेश सीमा या वरच्या भागांमध्ये पावसाचं ढग जे आहे या भागामध्ये दिसून येत आहेत आत्ताचे. त्याचबरोबर यामध्ये रडारची जी इमेज आहे यामध्ये जर पाहिलं तर अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या भागांमध्ये दक्षिण पूर्व दिशेने सरकणारे जे पावसाचे ढग आहेत हे सक्रिय दिसून येतात. आता 2 मे आजच्या तारखेला रात्री आणि उद्या 3 मेसाठी पावसाचा अंदाज कसा आहे. तर 2 मेसाठी रात्री कुठे कुठे पाऊस होऊ शकतो यानुसार जर तुम्ही चेक केलं तर अकोलामध्ये, अमरावती, वर्धा, नागपूर ग्रामीण, चंद्रपूर, तुमसूर आहे, भंडारा, साकोली, लखनी आहे हे जे विभाग आहेत या भागांमध्ये स्थानिक पावसाचा स्वरूपाचा पाऊस जो आहे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम या पट्ट्यामध्ये रात्री उशिरा पावसाची शक्यता आहे. 3 मेला कुठे असेल पावसाची शक्यता तर नागपूरसाठी आहे, भंडारा आहे, गोंदिया, अमरावती, वर्धा उत्तर भाग आहे, जळगाव, बुलढाणा, अकोला उत्तर भाग, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर आहे, गडचिरोली या भागांमध्ये स्थानिक ढगांमधून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता जी आहे या भागांमध्ये असणार आहे. 2-3 तारखेला ही शक्यता हे दिसून येते. त्या भागांमध्ये पावसाची शक्यता विखुरलेल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर पाऊस हा त्या ठिकाणी सुद्धा होणार नाही आहे. पण छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी अचानक पावसाची शक्यता ही वाढू शकते. पुढील 2 ते 3 दिवसांचा जर अंदाज पाहिला तर पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही अजून वाढेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश जो सीमा आहे या ठिकाणी वरच्या भागातून जो कमी दाबाचा पट्टा आहे या कारणामुळे स्थानिक ढग तयार होऊन हलका पाऊस हा पडू शकतो. त्याचबरोबर दक्षिणेकडील तेलंगणा, कर्नाटक सीमेलगत काही भागात सोलापूर असेल, कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा हलका पाऊस शक्य होतो. मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोकण आणि मध्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष अशी पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस होणार नाही आहे. स्थानिक स्वरूपाचे ढग जर असले तर दररोज त्या अपडेट जे आहे हे पाळणं आवश्यक आहे. 3 मेला तापमान कसं राहील विदर्भासाठी 43 ते 44 पर्यंत जाईल. मराठवाड्यासाठी 41 ते 43 दरम्यानपर्यंत याचे तापमान आहे हे असेल. जळगावसाठी 41 ते 43 असेल. मध्य महाराष्ट्र पूर्वसाठी 41 ते 42 पर्यंत. कोकण किनारपट्टीसाठी 34. कोकणाचा जो अंतर्गत भाग आहे यासाठी 38 पर्यंत असेल. आता IMD भारतीय हवामान विभाग जे आहे यांच्याकडून काय काय इशारे देण्यात आले आहेत ते पाहूयात. 3 मेला वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरसाठी आणि 4 मेला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसाठी. त्याचबरोबर 5 मेसाठी हे जे विभाग आहेत येथे हलका पावसाचा इशारा आहे. 6 मेला वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथे हलका पावसाचा इशारा हा देण्यात आला आहे. सध्या कोणत्याही उष्णतेचा लाटाचा प्रश्न येणार नाही आहे. उष्णतेची लाट ही कमी होणार आहे. तर या पद्धतीने आपण हवामानाचा अंदाज पाहिलेला आहे. तुम्हाला मी जी अपडेट दिली होती यानुसार चक्रीवादळ जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र असं तयार होत आहे. या ठिकाणी जो मॅप आहे GPS सिस्टीम या आता जो मॉडेल आहे एकदम चांगल्या तीव्र स्वरूपाचं हे चक्रीवादळ दाखवायला लागले आहे. मात्र या अगोदर जे चक्रीवादळ दाखवलं होते अरबी समुद्रामध्ये याचा थोडासा पट्टा हा कमी झालेला दिसून येतोय. पाहू शकता जे चक्रीवादळ आपल्याला दिसत होतं
अरबी समुद्रामध्ये हे ओमनच्या दिशेने जाणार असं सांगितलं होतं. सध्या तरी यामध्ये दाखवलं जात नाही आहे. लवकरच या संदर्भात ऑफिशियल अशी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. भारतीय हवामान विभागसुद्धा हे जारी करेल. मात्र सध्या जे बंगालच्या उपसागरामधलं अतितीव्र अशा पद्धतीचं जे चक्रीवादळ आहे हे दिसून येत आहे. हवेचा वेगसुद्धा या ठिकाणी वाईन गस्ट पाहिली तर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. एकदम कॅटेगरी 5चं हे चक्रीवादळ जे आहे सध्याचा जो ट्रॅक दिसतोय यानुसार जर आपण पाहिलं तर जवळजवळ 15 ते 16 तारखेच्या दरम्यान हे जे चक्रीवादळ आहे तामिळनाडू या ठिकाणी पाहू शकता. इथे खालच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी ओडिशा या विभागामध्ये हे जे आहे धडकण्याचे